हॅपी बर्थडे टू यू. आधी त्याच्यावर केक ठेवला होता, त्याच्यासमोर खुर्ची ठेवली होती. तिकडून आली आणि बसले त्या खुर्च्यावर. म्हटलं तुझा बर्थडे आहे का? तुम्ही माझ्या बायकोचा ऑरा समजा की माझ्या बायको जोडून परमिशनच घ्या लागते सगळे. नमस्कार मित्रांनो, आज आहे आमच्या अद्या भाईचा बर्थडे. भाई का बर्थडे आज. बर्थडे. आता अद्या भाई म्हणजे कोण? ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे, आदर्श मेश्राम नाव आहे त्याचं पहिलं त्याचं नाव अद्या होता. आमच्या घरी आल्यानंतर मग त्याने इंस्टाग्रामवरचं त्याचं नाव, प्रोफाईल नाव जे काही आहे ते चेंज केलं, आदर्श मेश्राम असं केलेलं आहे. तर त्याचं नाव आहे आदर्श मेश्राम. आज त्याचा बर्थडे आहे. आज त्याने सुट्टी घेतली कामावरून. आज तो आमच्या घरी आला नाही. त्यांनी आज काही वर्क केलं नाही, एन्जॉय केला बाहेर जाऊन. कोणासोबत केलं त्याने माहिती, पण संध्याकाळी त्याला माहिती होतं की आम्ही केक कट करणार आहे. सो तो बरोबर त्या वेळेवर आमच्या घरी येऊन पोहोचला केक कटिंग साठी फक्त. व्हिडिओ चालू आहे. आज तुझा बर्थडे आहे, तुला कसं वाटतं? तुझा बर्थडे आज, तू आज एका वर्षाने अजून मोठा झाला. माझा बर्थडे आज मला खूप चांगलं वाटत आहे. असं संभाषण सारखं नको. असं काहीतरी चांगलं बोल, काहीतरी चांगलं बोल म्हणत आहे मी त्याला. पण आदर्श तू चांगला दिसत आला आज. आदर्श चांगला दिसत आवडला खूप दिवसानंतर. म्हणजे आता किती वर्षापासून येत आहे इथे? एक वर्ष झालं ना. एक वर्षानंतर आज मला आदर्श फर्स्ट टाइम चांगला दिसला. फर्स्ट टाइम. त्यांना लोक शशांक सारखाच ठेवला, त्याचा फोटो पाहायला बसून पाहिला. अरे तारीफ होती की काय? तुझ्यावर असर झाला. कपडे वपडे सुधारणा झाली. एक वर्ष इथे काम करून असर पडला त्याच्यावर. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आदर्श. हॅपी बर्थडे टू यू. मला खावा लागते पहिले. किती वर्ष झाला तुला? 22. कुछ काय त्याचा बेस्ट फ्रेंड 22 नाही रे, आज तू बिना बोलवल्याचा आला. न बोलत आला तू इथे. सांगा बोला. पाया बी जरी लागा, फरशी लागला तू पाया लाग. खाली ठेव. पाया लाग, पाया फरशी लागला तू. आशीर्वाद आहे तुला. आशीर्वाद दिला कोणाला? पूर्ण दाखवा लागते का व्हिडिओ? मेसी इकडे आलाय तू. हॅलो. काय मी मंदावत कॉल करतो. हा. आवाज नाही ओळखत. लोकेश आहे का? बोलणार जे बोलायचं आहे ते. धन्यवाद भावा. अरे मिस करून राहिलो. असर पडला असर. पार्टी चालू आहे ना, काय दिले? काही देऊन नाही राहिला ना. काही नाही, केक आम्ही आणला तोच खाऊन राहिला. मनाच्या गोष्टी आहे ना, ऍक्च्युअली पार्टी बी अरे मोठ्यांनी बोलतो ब्लॉग मध्ये काही आवाज तर केला तोटाचा. गेला लदाय जवळ ना, मनाच्या गोष्टी आहे या ऍक्च्युअली जो पार्टी बी. तू राहू दे, तू नको बोलू. तू पहिले स्वतः का 2 वर्ष झाले आता लग्नाला गिफ्ट देऊनच राहिला. तू मोठा चालला पार्टी गेली. तू दुसऱ्याला काही शिकवतो, पहिले तू स्वतःकडे बोल. मी पार्टी दिली, माझ्या बर्थडेची पार्टी पार्टी होती. नाही म्हणत आहे मी मी तुला. चालताना नाही तू काय काढला. म्हटलं होतं की तू आम्हाला गिफ्ट देणार आहे. माझ्या बर्थडेची पार्टीला चांगली दिली मी. हा, यांनी आम्हाला प्रॉमिस केलं होतं मी तुला गिफ्ट देणार आहे. आणि लग्नाला आमच्या तर 2.5 वर्ष झाले तरी यानं अजून गिफ्ट काही दिलं नाही. आम्ही वाट पाहून थकलो. शेवटी आम्ही आमच्या घरात आम्हीच फर्निचर करत आहे आता. पण त्याने काही गिफ्ट दिलं तुमच्या नाही. घरात तुम्हीच करा ना. ते नाही म्हणत आहे, आम्हीच करणार आहे. पण तू काहीतरी गोष्ट देणार होती, त्याची आतुरतेने आम्ही एवढ्या वर्षापासून वाट पाहत होतो. फायनली ती पण गोष्ट आता आम्हीच घेतली असं म्हणत आहे. तो काय देणार होता त्याने 2 वर्षापासून आताच तर 10 महिने काम तो सुरू काय केलं. देणार होता तुला 2 माहिती होतं का? वर्षापासून कसं काय झालं? मागून 2 वर्षापासून राहिलो ना आपण. तू म्हटलं कधी नंतर ठीक आहे विचारायला शशांकला. 2 वर्षापासून मागू राहिली. व्हिडिओ झालं. त्याला घरी नाही जायचं आहे, त्याला माहिती आहे कुठे जायचं आहे. तुम्ही सांगत नाही ब्लॉग मध्ये. नाही, आज सुट्टी वाटते तुला. हॅपी बर्थडे. मला सांगा नाही किती खाचा. नाही, हा घरी जायसाठी नाही आहे. गाईस, तुम्हाला आज घर पूर्ण पसरलेलं दिसणार आहे. सगळं सामान पडलेलं आहे इकडे तिकडे. आणि इकडे माझं कपाट जुनवालं ठेवलेलं, कारण घरात काही काम चालू आहे. ते कामाचा पण आम्ही एक ब्लॉग काढू आधीचा नंतरचा, तर तो पण दाखवू तुम्हाला. पण आज त्याच्यामुळे सगळं बघा, हे खाली बघा हॉलमध्ये झोपणं चालू आहे. इकडे सगळे हे पडलेले आहे. सध्या ते रिव्हील नको. मी केक नाही खाल्ला, मी केक खातो. केक नाही खाल्ला आद्यानं तुम्हाला दिलंय नाही. आद्यानं चालला नाही, त्याला मोबाईल इम्पॉर्टंट होता.
चालला ना तेव्हाच नाही चालला बिलकुल नाही चालला. आता तू भांडायला लावतो का? पहिले तर मी केक खात नाही, आज मी मुद्दाम ब्राउनी आणला का मला खाल भेटला पाहिजे. की कापून झाला वहिनी काय तरी पण तिकडे असं केक होती बाबा. आधी त्याच्यावर केक ठेवला होता, त्याच्यासमोर एक खुर्ची ठेवली होती. तिकडून आली आणि बसले त्या खुर्च्यावर. म्हटलं तुझा बर्थडे आहे का? त्यानंतर हो म्हटलं तर लेकरू झाल्यावर असंच करणार सगळ्याच्या बर्थडेवर. माझाच बर्थडे आहे, मीच का पण. ठीक आहे. कायसाठी आला तू? पॉमेलो कायसाठी आला तू? हॅपी बर्थडे. धन्यवाद. तू आला कायसाठी? मी हे त्यासाठी पॉमेलो. मग आल्या आल्या केक वर कोण नजर गेली तुझी? थँक्यू. आल्या आल्या केक वर कोण नजर गेली म्हटलं? केक थोडासा. तुम्हाला दिला का? अरे पहिली ते तुमच्यासाठी म्हणते तुम्ही केक होता तुमच्या हातात मग ते हातात दिलं पण मी. तू केक कट करताना नव्हता. दे. काय संबंध? दिला तू ना काकू तुला मम्मी जवळ घेतला. मम्मी जवळ घेतला. मला नाही माहिती त्या. दिले फोन तू केक कसं द्या लावतो मग. दिले. तो आला का जवळ माझ्याजवळ केक मागायला की मला हो केक ना. द्या बोलून. हा वाला केक. हे बघ, वहिनीने एवढा मोठा केक नाही, दिला. हा नाही आहे. हा वाला केकचा. आता जिम चालू आहे, शुगर बंद झालीच. नाही, एवढाच घे. जिम करते तू? वहिनी तुम्हाला शशांकला जा, आदर्श तर चालला पण नाही. हे वा. आद्या हॅपी बर्थडे. त्याला नको देऊ. तू त्याची जिम चालू आहे. तो काही जिम जात नाही. म्हटलं आद्या जिम नाही सुरू आहे, तो महिन्यातून एक वेळा जिम जाते. हा सांगते की मी रोज जातो. आज मारलं हे पाय बायसेप दाखवतो. एका दिवसात बायसेप पण ते काय. नाही रोजच जातो मी. अरे हा ते माहिती रोज म्हणजे महिन्यातून एक दिवस मला. मी हावला खाणार ना. नाही, हा इकडचा. ते ना काय चॉकलेट थोडंसं बंद होते नाही तर भेटणार नाही तोही. फायनली थोडासा भेटला. अजून कोणाला पाहिजे? तू आला. मी आहे ना वहिनी आणून घेऊन. नाही. मला माहिती आहे तू खाता. हा तू पूर्ण खाऊ शकतो. मला नाही माहित आहे. तुम्ही विचारत आहे कोणाला पाहिजे तर मी आहे ना, मी रेडी आहे ना वहिनी. धन्यवाद. टाळ्या. किरण केक शेअर केला. किरण केक नाही कोणती तरी गोष्ट शेअर केली. बापरे, जशी मी कोणती गोष्ट शेअर करतच नाही ह्याला. देत नाही मी. नाही करत रे, मला बिलकुल शेअर नाही करत. बापरे. मला भेटायचं आहे. मला देते काहीतरी. मी प्रत्येक गोष्ट शेअर करते. मलाही अशी देते. गोष्ट नाही की मी शेअर नाही करत आणि तुला पण देते. त्याचे फक्त नखरे राहते. नाही मी नाही घेत, मला एवढंच दे, मला तेवढंच त्याच्यापेक्षा जाऊ दे, तू घेऊच नको राहू दे. मला पण देते. मला पास्ता देते. मी मला पण सगळ्याच देते. गोष्टी मला share विचारते. करते. याची नाटकं राहते म्हणून मला याचं जीवार येते की जाऊ दे बाया, तू राहू दे, खाऊच नको त्याच्या, राहू दे. आम्हाला तिथे एक्सपायर झाले त्याची. माझ्याकडे पॉकेट्स असतात चिवड्याचे, मी तिथे सोबत ठेवलेले राहते. ज्यांना वाटलं त्यांनी खा. आणि हे माहितीये का, फक्त बिस्किट खाते चहा सोबत, चिवडा खात नाही. मग तो एक्सपायर झाला त्यांना आठवण येते की नाही आता खायचं, मग म्हणते एक्सपायर झाला. अरे ते एक्सपायर झालं, कधी एक्सपायर झालं चिवडा बदमाश आहे. चिवडा याच्यामध्ये जाऊन जाते. स्वप्नी आहे नाही तर मला स्वप्न खाल्ला असता. नाही चिवड्याचं नाही माहित मला, पण काही पण तिने जर मला आणून दिलं तर मला असं होतं की तिच्या आवडीची गोष्ट आहे, मला पण देऊन राहिली. मी लगेच एक्सपायरी डेट साईन करत असतो. जवळपास असते 10-15 दिवस जवळ एक्सपायरी डेट हे तर गोष्ट आहे मग. एवढंच असते ते. माझ्या 2 गोष्टी आवडीच्या फक्त मी सोबत ठेवला होता, पण मी ते खात होती. आणि नंतर बाकीचं जे काही येतं सगळं वरच असतं तिथे टेबलवर ठेवलेलं तिथे वर. आता तर खातात वरून नावही ठेवतात है ना. नाव नाही ठेवलं आम्ही. आताही माहितीये का तिथे वरती बघा तो लक्ष्मीनारायणचा चिवडा पडलेलाच आहे, तिथेच ठेवलाय समोर. पण अजूनपर्यंत कोणी तो फोडला नाही आणि खाल्ला पण नाही. मग तो एक्सपायर झाला. मग म्हणून की आता कसं दिसला. बरं, मी घेऊन जाते मग खाली. मी घेऊन जाते म्हटलं खाली. माझ्या आवडीचा चिवडा आहे लक्ष्मीनारायण मला. आता बोलायचं बरंच खात नाहीये. हा मयूर जायचा विषय राहिला. मयूर आला ते संत्र घेऊन काय संत्र नाही बे, पॉमेलो होते. जे काही- जे काही असं जे काही जापनीज असं संत्रा. जापनीज संत्र जे काही असं काकूला दिला, शशांकाला दिला. काकू म्हणे केक संपला रे म्हणे, केक नाही म्हणे. मग मयूर जा म्हणते असं काही नाही म्हणते, केक साठी नाही आलो म्हणते. मग महिन्याची गेला थोडासा केक द्या ना म्हणते. असं हात केला का नाही केला. ऑब्विसली आता वहिनी दिलं पाहिजे ना मला केक. केकसाठी एवढं करू शकतो. पण याच्यावरून तुम्ही एक गोष्ट समजले का, दुसऱ्याजवळ कोणाजवळ असं ना दे रे भावा असं करून तुम्ही घेऊन गेला होता. पण माया बायकोजवळ गेल्यावर कसं वहिनी द्या ना थोडं. वहिनी देत नाही ना म्हणून असं मला. माझं नाव बदनाम करत आहे. नाही एक गोष्ट आहे, तो कोणाजवळून कोणी काही पण घेऊ शकते, पण तो
तुम्ही माझ्या बायकोचा ऑरा समजा की माझ्या बायको जोडून परमिशनच घ्यायला लागते सगळे. असं नाही आहे का बा घरातही घुसले ना काही उचला खाऊन घेईन असं करा तसं करा तसं करा सगळं जे उचललं ते खाऊन घेईन काही घेईन फोनवर बोलान आणि ते हार्ड डिस्क लावून पेनड्राईव्ह लावून माझे सगळे युज करते बुट्टे. पण जर नुसतं मला जर त्याला युज नसेल करू द्यायचं किरण जाय रे ठेवून देते हाय माझ्या बायकोचा ऑरा. आदर्शसाठी गिफ्ट नाही आणलं. आदर्श म्हटले अबे तुला संतर मला द्यायला पाहिजे होतं भावा. तुला देतो संदर्भ का तुला देतो असं नंतर देतो बा तुझ्या बर्थडे आहे मी विसरलो नंतर देतो. अरे तर मी तिला सांगले होते तू बाहेर जाणार होता आज हे बघ, ती तिथे बॉटल ठेवली आहे, ते देऊन देतो. नाही, पैसे आमचे नाही. घे तू धुवून घेतो. तू धुवून घेतो म्हटलं घरी जाऊन. एवढी चांगली वस्तू दिली तुला. परीक्षित नाही धन्यवाद बहिणी. झालं तिचं खाऊन आता हे घे. मी ते पूर्ण खायला विचार केला की नाही एवढे. नाही बा वहिनीने दिलं बाबाला केक दिला. तिला डॉक्टरनं गोड खाल्लं नाही म्हटलं म्हणून तिने कमी खाल्ला. विचार तिला खोटं वाटतं ते विचार. मला डॉक्टरनं गोड खायला मनाई केला. मी तर वहिनीला पहिले विचारलं आल्याबरोबर वहिनी तुम्हाला नाही केक नाही, करते नाही काय. चालते मला मी आताही खाऊ शकते पण मला डॉक्टरने म्हटलं की तू गोड आता कमी करून दे पूर्ण फिनिश करते आता. हा पॅन्ट आपण घेतलेला. हो बढिया दिसत आहे. माझा फेवरेट कलर आहे. त्याच्या कॉलेजचा आहे ना रे मयूर, तुमच्या कॉलेजचा ना हाच होता. नाही नाही ब्लू कलर होता कोणताही. कोणताही ब्लू घाला खाली वरतं व्हाईट पण शर्ट. माझा हा आणि होता. ना हाच. मी तुला काय बोललो होतो प्रज्वल तिथे दुकानात ये कलर उठा तेरे को कॉम्प्लिमेंट आएंगे. मी ज्या दिवशी पहिल्यांदा पाहिलं ना त्या दिवशीच तुला म्हणणार होती. तू गेला होता ना स्पायडरमॅन पाहायला हा तेव्हाच मी म्हटलं होतं माझा आवडीचा कलर आहे. हा त्या दिवशीच पहिल्यांदा घातलं होतं. हो. रे तारीफवर तारीफ. मला असं वाटलं शशांकडेच पाहता मॉल मध्ये गेलो होतो आम्ही. नाही पाहत होते पुरी पण अरे बापरे. रे लाजून दाखव इकडे. हा जीन्सचा कलर खूप छान दिसते. माझाही फेवरेट आहे मम्मीचाही फेवरेट आहे. हा फ्रेश दिसते हा कलर. टॉवेल कोणासाठी आणले? कायसाठी आणले म्हणजे माझ्यासाठी आणले. एवढे हा एक टॉवेल आहे आणि हा किरणचा आहे हा माझा आहे लाईट वाला. एवढे लाईट कलर मग ते खराब नाही होणार काय? अभी कैसा अमीर हो गया मैं. वो अमीर लोग व्हाइट वाले टॉवेल पहनते ना तो ऐसा व्हाइट वाला लाया मैं. अभी माझ्या अंगाचा मळ थोडी लागते आता. मळच नसते माझ्या अंगावर. पहिले एवढा लाईट कलर नव्हता आणत तो कारण की कोण धुणार मग खराब होऊन जातो ते लवकर टाकून देते कुठे टाकून देत होता तसंही राहत होता कुठेही फेकले राहत होते. आता किरण आली तेव्हापासून सुधारला तो. नुसतं सोन्याची तारीफ पाहिजे फक्त बाकी काहीच नाहीत आपल्याला. तिनं सुधारलं ना तुला. ते तुझे कपडे कसे होते सगळ्या मित्रांनी विचार पोक्यात राहत होते. खोका तो आता मोठा खोका होता त्यात असे कपडे भरून होते. पहिले काढून पाहत होता कोणती टी शर्ट घालू हे चांगले आहे का हा धुतलेली हे घालतो आणि वाचणे येतं का इथं वाचणे येतं हे घालतो. मी आता मला मनाचं कामच नाही त्याला. चुन चुन के बदला लिया जाएगा. मी त्यांनी टॉवेल आणले दोन. म्हटलं मला ते वाटलं होतं व्हाईट तू ब्लू कलर घे. आणि नाही व्हाईट माझ्यासाठी आणला होते. म्हटलं तुझ्यासाठी व्हाईट. म्हटलं ठीक आहे वापर मग आता आणलाय तर. मित्रांनो माझे मला म्हणाले की तू आता हे शूट नाही करत आहे म्हणून मी शूट करत आहे फक्त त्यांच्यासाठी नाही तुमच्यासाठी पण. गोष्ट अशी झाली की आम्ही आता जस्ट बाहेर निघालो तर काहीतरी खायचं होतं म्हणून म्हटलं क्रेविंग झाली तर पावभाजी म्हटलं काहीतरी खाऊया. तर मी पावभाजी खायला गेली पण मी एकच पाव खाल्ला कारण खाणंच नाही झालं. बाकीचं मग आहोत देऊन दिलं. डस्टबिन आहे. नंतर मग पुलाव घेतला थोडासा किंवा पुलाव खाईल बा म्हणून. पुलाव खायला घेतला तो पण नाही गेला. मग शेवटी इकडे डस्टबिन निघाला. मग आता आम्ही घरी जाणार होतो तर घरी जाताना मग मला असं क्रेविंग झाली यार कुल्फी खायची आहे. म्हटलं खूप दिवस झाली कुल्फी नाही खाल्ली. मग मी त्यांना खूप मागे लागली. ते म्हणते नाही तुला डॉक्टरने सांगितलं. मला ऑब्व्हियसली खरंच मला डॉक्टरने सांगितलं की तू गोड नको खाऊ म्हणे आता बेबीचं वजन वाढते म्हणून असं तसं. हिने मला हे ब्लॅकमेल करून घेऊन चालली आहे. ते बेबी झाल्यानंतर बा तसंही मला खाता नाहीये असं तसं करून ब्लॅकमेल करून राहिली. हो माझी डिलिव्हरी झाल्यानंतर ऑब्व्हियसली मला 2 महिने तरी काहीच खाता येणार नाही आहे. म्हणजे आईस्क्रीम तर सोडूनच दे तू थंड तर. त्यांना घेते हात दाखवतात बाहेर. म्हणजे आईस्क्रीम तर सोडूनच द्या तुम्ही. थंड तर सोडूनच द्या. थंड तर मला काहीच खाता येणार नाहीये कारण 2 महिने गरम राहावं लागते म्हणे. माझी मम्मी मला पहिलंच सांगून ठेवलेलं आहे. म्हणून मग मी रडली आता की नाही मला हे म्हणजे नाही काही गरज नाही कुल्फी खायची. म्हटलं मी कंट्रोल करत आहे ना म्हटलं शुगरवर. आता मी बिलकुल शुगर नाही खाऊन राहिली आहे. नंतर तिने मला
नंतर तिने मला माझीच कहाणी सांगून मलाच कन्व्हिन्स केलं. म्हणे 2 वर्ष आधी म्हणे आपण लग्नानंतर 3 वर्ष आधी म्हणे आपण लग्नानंतर म्हणे कुल्फी खायला गेलो होतो म्हणे. तेव्हा तुम्ही थंडीत. म्हटलं होतं म्हणे थंडीतच खायला गेलो होतो. तर तेव्हा तुम्ही म्हटलं होतं म्हणे की मम्मीलाही विचार, मम्मी पण खाईल का. तर मी म्हटलं होतं म्हणे मम्मी रागवेन, थंडीत आईस्क्रीम खात असते का. म्हटलं नाही, मेरी मम्मी कूल आहे. तर फोन लावला आणि मम्मीला म्हटलं मम्मी आईस्क्रीम आणू का. तर कुल्फी कुल्फी हा, मम्मीला म्हटलं कुल्फी आणू का. तर काय म्हणे घेऊन ये म्हणे, मी खाईल म्हणे कुल्फी म्हणे. तेव्हा मग तो मी असं म्हटलं तर मेरी मम्मी कूल आहे, चिल आहे एकदम. तेव्हा तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता, म्हणजे जवळपास 1-2 करोड व्ह्यू झाले होते त्याला. तुम्ही बघितलाच असेल. तर आज माझ्या बायकोने तीच कहाणी मला रिपीट सांगितली आणि म्हटलं की जशी तुमची मम्मी कूल आहे, चिल आहे, तशीच तुमच्या होणाऱ्या बाळाची मम्मी पण चिल आहे. आपण कुल्फी खायला जाऊ. एवढी कन्व्हिन्सिंग पॉवर असल्यावर काय मी पलटवली गाडी, आता चाललो घेऊन ती कुल्फी खायला. आणि कुल्फी मला एकच ठिकाणाची आवडते, ती म्हणजे कुठला रे, प्रमोशन नाही आहे. हा, तर तिथलीच आवडते आणि तिथेच चाललंय. ते भले माझ्या घरापासून दूर आहे, मला चालते, पण मला गाडीमध्ये बसून पण त्रास होऊन राहिला इतक्यात. मला गाडीमध्ये बसलाही नाही झालं, मी सीट मागे करून बसली अशी आरामात. पण नाही, कुल्फी खायची आहे तर मी तेवढं करू शकते सहन काही दिवस अजून. तर नाहीच म्हणे, हे मला घेऊनच नाही. मी मागे लागली, मी रडली नाही मला पाहिजे. शेवटी मग म्हणजे हिनं कबूल केलं आखरी, म्हणजे डॉक्टरला हा व्लॉग दाखवायला बरा मला. शटअप, असं काहीच नाहीये. पण मी शुगरवर खूप कंट्रोल करा. आणि माहितीये का, मला आधी शुगर खायची बिलकुल इच्छा नव्हती होत. म्हणजे बाप्पा, नाही, खरंच ना, हिच्या जेवणात रोज काहीतरी बनवून ना, असं काही- रोज काहीतरी नाही, साखर टाकून काही ना काही डिश बनवत. म्हणजे नाही. नॉर्मल जेवतच नाही, त्या दह्यात साखर टाकन, दुधाचे ते खीरच बनवण, अजून काहीतरी गोडच बनवण, काहीतरी गोड 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 रोजच्या जेवणात काहीतरी गोड एक डिश बनवते. नाही, मला 7 महिन्यापर्यंत काही गोड खायची इच्छाच नव्हती होत. आणि ते खाऊ घालू मलाही मोठा करून टाकलं लग्नानंतर. तरी आता तरी मी जागेवर आलेलो आहे, हा, राहू कारण दे. की तिचं गोड बंद झालाय म्हणून. हा. नाही, मला 7 महिन्यापर्यंत काही क्रेविंगच नाही झाली गोड खायची वगैरे. माझा 7वा महिना बेबी शॉवर केलं ना, बेबी शॉवर झाल्यानंतर मला गोड खायची खूप म्हणजे क्रेविंग होत होती. मी माझा 8वा महिना जो आहे तो थोडं जास्त गोड खाल्लं मी, म्हणजे प्रमाणाच्या बाहेर नाही, पण खाल्लं. आणि नंतर मग आता 9th मंथ सुरू झाला आहे, तर मग आता डॉक्टरने सरळ सांगितलं की गोड जास्त खाऊ नको, बिलकुल गोडवर कंट्रोल कर, कारण जर तू जास्त गोड खाशील तर बाळाचं वजन वाढू शकतं एकदम. आणि मग ते नॉर्मल डिलिव्हरीसाठी पण कठीण जातं ना, त्याच्यामुळे मला डॉक्टरने तसं सांगितलेलं आहे. मी तेव्हापासून मग आता 9 मंथ पासून पूर्ण कंट्रोल केला आहे गोडवर. तरी मला खूप क्रेविंग होते, म्हणजे अशी खायची खूप इच्छा होते गोड. आणि घरी आईस्क्रीम सुद्धा पडली आहे डब्यामध्ये, नाही तरी मी हात नाही लावला, मी नाही खाल्ली अजून. Oh my God. आणि रोज जेवण झाल्यावर मी आठवड्यात काही ना काही गोड खातच होती. पूर्ण कंट्रोल मध्ये, पूर्ण काय पूर्ण, खरंच आहे पूर्ण आली मोठी तर हे खाल्ले. मला क्रेविंग होते आता, तरी पण मी माझं कंट्रोल करून राहिली आहे. तर विचार कर तू. गाईज, हे कंट्रोल मध्ये विचार करा. पावभाजी, पुलाव, नंतर या आता कुल्फी, आणि दुपारी काहीतरी खाल्लं तिने गोड जेवणात. नाही, आज दुपारी काहीच नाही खाल्लं मी गोड जेवणात. मग आज दुपारी घरून आला माझा डब्बा. आज आमच्याकडे स्वयंपाकवाली काकू नाही आली, मग मी माझ्या आईला फोन केला, मग आईने टिफिन पाठवून दिला. आणि आज मेन म्हणजे माझी मम्मी पण घरी नाही आहे, नागपूरला गेली आहे, तर मॅडमला नाश्ता पण नाही भेटला. नाही, नाश्ता बनवून खाल्ला मी सकाळी. तू बनवून खाल्ला. हा, नाश्ता बनवून खाल्ला मी. उपाशी कशी उपाशी राहू मी, बाळाला कशी उपाशी Oh ठेवू? my God. मला नाश्ता नंतर गोळी घ्यायला लागते आयनची. माझा हात दुखत आहे आता, सो नंतर बोलूया आपण. सी यू. आता प्रेग्नेन्सी म्हटल्यानंतर ऑब्व्हियसली क्रेविंग तर होणार आहे. आणि माझा लास्ट मंथ सुरू आहे, तर डॉक्टरनी मला सांगितलं की तू आता गोड खाणं कमी कर म्हणे, कारण बेबीचं जे वेट आहे ते नॉर्मल असायला पाहिजे, कारण बेबीचं वेट जास्त आहे म्हणे ती. पण आता क्रेविंग तर थांबणार नाहीये ना, ऑब्व्हियसली जे झालं आहे आता. क्रेविंग होत्या मला, कुल्फी खायची, आईस्क्रीम खायची क्रेविंग होत आहे. मी म्हटलं माझ्या आव्हांना की मला खायचं, ते म्हणते नाही, तुला नाही सांगितलं. मग मी थोडेसे नाटकं केले, रडली वगैरे. मग रडली नाही, असंच थोडेसे नाटकं केले. मग ते लवकरच पिघलून गेले आणि घेऊन गेले मला. तुम्ही पण असं प्रेग्नेन्सीमध्ये केलं आहे का, किंवा करता का, तर मला प्लीज कमेंट करून सांगा, कारण मी तर करते. मी तर माझे पूर्ण काय म्हणते जे काही क्रेविंग्स आहे ते सगळे कडून कम्प्लीट करून घेत आहे. तर तुम्ही पण मला कमेंट करून सांगा. असंच माझ्या व्हिडिओला, व्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि लाईक केल्यानंतर हाईप करायला विसरू नका. थँक्यू.